कापड बाजार येथे मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रेचे व मराठा जोडे अभियानाचे स्वागत संपन्न। कापड बाजार येथे मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा व मराठा जोडो अभियानाचे स्वागत। जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून समाज एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करतील। गणेश भोसले। मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा व मराठा जोडे अभियानाची सुरुवात 18 मार्च भोसले गडी वेरूळ येथून सुरुवात झाली असून अहिल्यानगर शहरात दाखल झाले असता कापड बाजार येथे महावीर चषक परिवार आदर्श मित्र मंडळ व प्रभाग क्रमांक 14च्या वतीने जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत मोठा उत्सवात करण्यात आले। यावेळी माजी महापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, राजेंद्र तातेड, नफीस चुडीवाला, डॉक्टर सचिन बोरा, घनश्याम घोलप, गोपाळ गुप्ता, जिजाऊ रथ यात्रेचे प्रमुख सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे इंजिनियर सुरेश इथाफे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठा सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रात जिजाऊ रथ यात्रा सुरू केली। या माध्यमातून मराठा जोडो अभियान सुरू केले आहे। त्यामुळे सर्व समाज एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करतील व समाजातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विचार मंथन होईल। याचबरोबर राजमाता जिजाऊ यांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम होईल। त्या माध्यमातून समाजामध्ये प्रेरणा व ऊर्जा मिळेल असे मत माजी महापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले। रथयात्रा शहरातील कापड बाजार येथे आगमन झाल्यानंतर महावीर चषक परिवाराच्या वतीने पुष्पवृष्टी करत जिजाऊ मा साहेबांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी रथयात्रेचे प्रमुख सौरभ खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला। जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून समाज एकवला जाईल असे मत माजी नगरसेवक संजय चोपडे यांनी व्यक्त केले। मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा आणि मराठा जोडो अभियान प्रारंभ झाला असून आज अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आले असून जिजाऊ रथ यात्रेचा समारोप 1 मे महाराष्ट्र दिनी लाल महाल पुणे येथे होणार आहे। या रथ यात्रेतील संकल्प उद्दिष्टे महत्वाचे असून यामध्ये जागतिकीकरणावर मात करणे, आजची सर्वोच्च सत्ता केंद्र, सर्वांगीण विकास, शैक्षणिक, तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास, सार्वजनिक जीवन, बाल शिक्षण, महिला विकास, विद्यार्थी केंद्रित व्यावसायिक शिक्षण, शेतकरी व शेती विकास, आर्थिक नियोजन, निर्व्यसनी उत्पादक युवा शक्ती निर्माण करणे, दारूमुक्त गाव, व्यसनमुक्त युवक, आंतरराष्ट्रीय राजकारणाची माहिती व सहभाग, प्रबोधन, साहित्य निर्मिती, राष्ट्रीय घडामोडी, कृषी, पुत्रांच्या विवाहाची समस्या, मंदिर मस्जिद वाद, श्रीराम व श्रीकृष्ण चरित्रातील महत्त्वाचे आदर्श व पालन, शिवमेळा आयोजन, व्यक्तिविकास या विषयांवर समाजामध्ये रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल अशी माहिती आयोजन सौरभ खेडेकर यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।